पहिला चेंडू नक्कीच 4 वाजून 1 मिनिटाने. पहिल्याच बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली आहे. हाईट होती जास्त चेंडू मध्ये. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आय थिंक महेंद्र भवर सर आहेत. स्क्वेअरलेग पंच आमचे उमेश केने सर आणि थर्ड पंच आमचे महेशजी लोखंडे सर आहेत. तिने जेपी पॅनलचे ऑफिशियल अंपायर्स या संपूर्ण मॅचेससाठी आपण पाहतोय. पंचाची भूमिका खूप मोठी आहे, केंद्रबिंदू आहेत खऱ्या अर्थाने संपूर्ण या टुर्नामेंटचे. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. पहिल्या षटकातील गोलंदाज दिगंबर पहिल्या षटकामध्ये. दिगंबर माळी वेगवान गतीचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज. बाटनं खेळायचं होतं आणि एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे 3 चेंडू डॉट फेकलेत. फलंदाज मनोजला काही चेंडू समजत नाही. मनोज आणि सुशांतची जोडी आय थिंक मैदानाच्या आतमध्ये आहे. साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय एनपी लाईव्ह यांच्या माध्यमातून. निवृत्ती बजागे या वाहिनीचे फाउंडर. यावेळी चांगला चेंडू चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभलेली नाहीये. चेंडू निघून चालला लॉंग स्टॉप एंडला. नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच अजित दादा पाटील आणि रामकृष्ण दादा काकडे यांचं देखील शुभागमन होते. या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मोठी स्पर्धा, मानाची सन्मानाची इताड्या गावच्या हक्काची स्पर्धा आहे. 30 संघांचा प्रवेश, विनामूल्य शुल्क या स्पर्धेत. समोरच्या दिशेने बॉलर बॅक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. डायरेक्ट हिट लागला असता कदाचित तिथे. 2 धावा कंप्लीट केल्या. दोन्हीच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 6 धावा धावफलकावर. यापुढील बिग बॅटल एका बाजूने किरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट ग्रीष्मा 11 आमनेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग निश्चितच करायची आपण, कारण अजून 2 षटक बाकी आहेत. या 2 षटकानंतर आपल्या टॉस साठी यायचं आहे. ओम साई अमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जानू, स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य आयोजक जानू स्पोर्ट्स इताडे टीम आणि खंबीर साथ लाभली आयोजकांची खऱ्या अर्थाने जगनशेठ पाटील आणि अभिमन्यू पाटील साहेब. किरण पाटील वेगवान गतीचा गोलंदाज, एक्सप्रेस ऑफ भिवंडी, सावध एक्सप्रेस. किरण पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. पहिला चेंडू नो चेंडू आहे. नो बॉल आहे. नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग केली आहे का? लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. आता मोकळा श्वास फलंदाजासाठी नक्कीच पाहायला मिळू शकतो तिथे. किरण पाटील कडनं अशा चुका कमी घडत असतात, परंतु या क्षणाला चूक घडली आहे. चुकीचं रूपांतर किती धावामध्ये केलं जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहे आणि क्या बात आहे. जबरदस्त फ्लाइंग झेल. फ्रीड बॉल होता निश्चितच आणि त्याच्यावर झेल बाद होणार नाही, परंतु एफर्ट 100% संपूर्ण समर्पण. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल तर. मंगेश होते तिथे क्षेत्ररक्षक, मंगेश म्हात्रे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स. समोरच्या दिशेने फटका. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षण. खराब पाहायला मिळते तिथे. फंबलिंग होतीये. दरम्यान एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये. आता धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 11 धावा.
12 धावा झाल्या. तर थोडस करेक्शन, चुकीची दुरुस्ती आम्ही नक्की दुरुस्ती करतोय. आपली शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करायचा होता, अनसक्सेसफुल स्ट्रोक राहिलाय. धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 12 धावा. 3 चेंडू 12 धावा, एक विकेट गेली आहे. नक्कीच किरण पाटीलने या षटकामध्ये जखडून नक्कीच ठेवलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा ब्लॉक होल मध्ये परफेक्ट यॉर्कर, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चार चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. चांगला झेल टिपला होता तिथे, परंतु फ्रीड बॉल असल्या कारणास्तव तिथे विकेट मिळाली नाही. परंतु जबरदस्त पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण पाटील सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर एक स्टार गोलंदाज भिवंडी एक्सप्रेस, सावध एक्सप्रेस म्हणून जाणला जातो. आतापर्यंत जबरदस्त प्रभावित केला या षटकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जात आहे. वेरिएशन भरपूर आहे. पाच चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. जबरदस्त खेळ राहिलाय या इनिंग मध्ये. चांगली गोलंदाजी सावध टीमच्या माध्यमातून. शॉर्ट आर्म पुलचा फटका चूज केला होता तिथे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, जखडून ठेवलाय. स्पीड बंक बेकर लावलाय खऱ्या अर्थाने. धावसंख्येवर रोख लावलाय. षटक समाप्त. दुसरं धावसंख्या धावफलकावर 1-13. एक षटक बाकी आहे अजून. आता एक षटकामध्ये धावा किती येतील माफक लक्ष साध्य करताना आपण पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी राहिली आहे साबाद टीमच्या वतीनं. डी बॉलर तिसऱ्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं अंतिम हाणामारीचं षटक क्रिकेटच्या भाषेतील. निखिल आलाय या षटकामध्ये. निखिलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून जर चांगला खेळ झाला तर निश्चितच मी म्हणेन की यावेळी टीम बॅक करेल. परंतु इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर सहजासहजी ते धावफलक चेस करताना पाहायला मिळेल साबाद संघ. यावेळी आडवा पाटना बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खोला इलाका चूज केला, पाठवून दिला बॉल सीमा बार. बिग बिग लॉंग ऑफ ए माइटी यूज हँडसम स्ट्रोक. षटकार. परिसरातील भाग्य विधाते जगनशर पाटील यांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकलं. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. षटकाराने स्वागत केले निखिलचं. अशा मोठ्या फटक्यांची गरज असेल, कारण मोठे फटके जर या मॅच मध्ये आले नाही तर सहजासहजी सावध संघ धावसंख्या चेस करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत धावसंख्या आता 19 वर जाऊन पोहोचली आहे. कमबॅक शिरकाव या मॅच मध्ये नक्कीच अश्रत इलेव्हन या बाई संघ करतोय. समोरच्या दिशेनं इलिव्हेशन नाही, फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. वॉटर गॅश चांगला झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलोय या बाई टीमला.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय आला. आय थिंक या टीमचा कॅप्टन, मोठा खेळाडू. मोठी कामगिरी देखील करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज निखिल सज्ज होत आहे बॉलिंग ट्रॅकवर. विकेट आली आहे, सफलता मिळवून देतो आपल्या संघाला. वार पे पलटवार करतोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंगॉनला अक्षय मात्रे होते. चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान एक धाव. 20 धावा फलकावर. आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल का? वेगळी रणनीती, वेगळी फील्ड रचना आपण पाहतोय. सापल्यामध्ये अडकवा लागेल एखाद्या फलंदाजाला जर रोखून धरायचं असेल, धावसंख्येवरती अंकुश लावायचा असेल तर. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 3 षटकांची मॅच. मोठा सामना रंगतोय. 8व्या बॅटने सफल होऊन ऑफस्टिक वर गेले होते. एक धाव स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा टनटन वाजली आहे. आणखी एक विकेट धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक येतोय. अंतिम 2 बॉल शिल्लक. आता 2 बॉल्स मध्ये धावा किती येतील? गोलंदाज निखिलची वापसी पाहायला मिळते. वाईड लाईन टार्गेट करतोय. वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आता धावफलकावर निश्चितच घेतली जाते. 22 धावा धावफलकावर. अजून 2 चेंडू शिल्लक. अभ्यंतर चेंडू नक्कीच येतोय. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर विकेट, पुन्हा एकेरी धाव, त्यानंतर पुन्हा विकेट आणि हा चेंडू वाईड पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करून 1 विकेट घेतली आहे. समोरच्या दिशेनं ओव्हर द टॉप क्षेत्ररक्षक जेडी तिथे होता, त्याच्याकडनं चुका होणार नाहीत. जी टिपला असेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वरुण येतोय. वरुणला वरूनच फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये जर टिकून ठेवायचं असेल यावेळी संघाला. तर लास्ट टू गो, अंतिम बॉल फुलटॉसच्या स्वरूपात होता, बॅटवर आला नाही आणि धावचीच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर येते विकेट. विकेटची समाप्ती, ओव्हरची समाप्ती आणि धावफलकावर धाबा. आता 22 विजयासाठी 6व्या टीमला 23 धावांची गरज असेल.
अजित पाटील यांच्या शुभासे आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. RD 11 किरवलीच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा. प्रत्येकी 3 षटकांचा सामना असणार आहे. चला कॉलिंग. ग्रीष्मा 11 आमनेपाड्याचा कॅप्टन करतोय. हेड किंवा टेल. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजे RD 11 किरवली संघानं. 3 षटकांचा सामना. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण. काय सांगशील कारण क्षेत्ररक्षण करण्यामागचं आणि संघामध्ये काही बदल असतील की तोच संघ असेल? दुपारचा सत्र आहे आता. रण पण चेस होता. गोरखनाथ दिगरकडची ऑप्शन झाली आता. अजून बेनिफिट आहे आम्हाला. म्हणजेच गोरखनाथ आल्याने संघाची ताकद वाढलेली आहे. तर जरूर त्याच्याकडून काय अपेक्षा? नाही, तो असल्यानंतर टीमची पोरं आहेत ना, त्यांना पण सपोर्ट. तो त्याची बॅटिंग लागो नाही तर नाही लागो, तो टीम मध्ये असणं म्हणजे एकदम गरजेचं आहे. क्या बात आहे. म्हणजे आता तुला शुभेच्छा आणि तुमच्या संघाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. मित्रांनो, नाणेफेकी येथे संपन्न झालेली आहे. RD 11 किरवली संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ग्रीष्मा 11 आमनेपाड्याच्या विरोधात. तर कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय जानू व स्वर्गीय अजय स्मृती चषक इताडे 2025. जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये. ऐकूया पुन्हा एकदा ओमी सुतारचा आवाज. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. टॉस बॉक्स मध्ये आपण त्यांना पाहिलं, ऐकलं. दोन्ही कॅप्टन्स इथे पोहोचले होते, त्यांची चांगली मुलाखत घेतली. भव्य दिव्य आयोजन या चषकाचं. स्वर्गीय जानू स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य आयोजक जानू स्पोर्ट्स इताडे टीम. खंबीर साथ या स्पर्धेची ज्यांनी दिले. स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य ज्यांचं राहिलंय. या परिसरातील भाग्य विधाते सन्माननीय आदरणीय जगनशेठ पाटील आणि अभिमन्यू पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचा खूप मोठा सपोर्ट असतो. सलामी शेदोन फलंदाज ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. किरणच्या सोबतीला आपण पाहतोय निखिल. ही ओपनिंग पेअर A1 जोडी सभा टीमच्या वतीनं. आणि आता ब्रदर्स ऑन फायर होतील का की अभय संघ जखडून ठेवेल? मनोज आला पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या चेंडूवर गॅप शोधली आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक होता तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 धावा तोपर्यंत नक्कीच कंप्लीट केल्या. माफक असं लक्ष वेधायचं आहे. 23 धावा बनवायच्या आहेत आणि धावफल कशा प्रकारे मोडीत काढतील याचं चोख प्रत्युत्तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो, ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय जानू स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025. सेन्सिबल क्रिकेट. पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न निश्चितच दोन्ही फलंदाजांनी केलाय, परंतु अजून निखिलकडे स्ट्राईक नव्हती. किरणने 2 चेंडूंचा सामना केलाय. आतापर्यंत 3 धाबा बनवल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही मनोजच्या विरोधात. कदाचित ते काम निखिल करेल, कारण निखिल मध्ये देखील क्षमता आहे. मनोजचा पुढचा चेंडू राईट मोर द स्टंप्स. आडवा वाटना शॉट फाईन लेगला, शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता आणि टिपलाय झेल. पहिला मोठा धक्का लागला पॉवर प्लेच्या षटकामध्ये निखिलच्या स्वरूपात. एकविरा सावध टीमला. मागच्या मॅचचा हिरो आहे खऱ्या अर्थाने. कॉड बिहाइंड सॉफ्ट डिसमिसल. बॅटची कडा, मोठी विकेट,
सलगचा धक्का क्रमांक दुसरा लागला या षटकातील. अक्षय म्हात्रे बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. ऑन विकेट हॅट्रिक गोलंदाज मनोज साठी टाळ्या झाल्या पाहिजे. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय सावधच्या बॅटर्सला. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर एकेरी धाव, बॅक टू बॅक, त्यानंतर 2 विकेट्स, 2 चेंडू शिल्लक आणि या 2 चेंडूंवर काय घडेल आणि काय बिघडेल. न्यू बॅटर नेहाल आलाय. या चेंडूवर वाईट येतोय, वाईटच्या स्वरूपात ही धाव. विकेट हॅट्रिक कंटिन्यू असेल. इथून धाब अतिरिक्त निश्चितच मिळतीये. धाबा धाव फलकावर 4 झाल्यात आणि विजयासाठी अजून 19 धावांची गरज आहे. विकेट हॅट्रिक कंटिन्यू असेल. इथून विकेट येईल का पाहूया. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे ऑन विकेट हॅट्रिक. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलाय आणि विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. थँक्यू. चला बॅट्समन लगेच पाठवा. आपण एवढा वेळ घेऊ नका प्लीज, कारण अजून आपल्याला पुढचे सामने देखील खेळवायचे आहेत. अंतिम चेंडू या षटकामध्ये पूर्णतः इंटर होत आहे. या मॅच मध्ये अक्षरात 11 50-50 यवई संघ. काय कसलेली आणि फसलेली गोलंदाजी पाहायला मिळते. भेदकता, अचूकता निश्चितच मनोजच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. या षटकामध्ये मात्र 4 धाबा खर्च केल्यात आणि 3 विकेट्स आपल्या नावावर केल्यात. एक चेंडू अजूनही बाकी आहे. एका चेंडूवर अजून एक विकेट येईल का. जेडी आलाय. जयेश दलवी मोठा फलंदाज. स्लॉग स्कोर मध्ये डॉमिनेट करताना आपण गोलंदाजाला पाहत असतो, परंतु आता या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. समोरच्या दिशेनं वॉट अ डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर. यशच्या उधळल्या, दांड्या वाकवल्या आणि फलंदाज आणखी एक बाद. थँक्यू सो मच. नक्कीच मोठी स्पर्धा. दैद्य विमाना क्रिकेटचा 16 नटलेला आणि सजलेला आमचं व्यासपीठ. या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या सर्व उपस्थित मान्यवरांचा पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तमाम मायबाप क्रिकेट रसिक प्रेक्षक इथे पोहोचले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आयवा झेलसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जो प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या पलीकडे झेल पकडे त्याच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. 4-4 फुटबॉलची स्कोरिंग आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने असं वाटतं की फुटबॉल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल संजय यावेळी स्विच हिट, चांगला फटका, क्षेत्ररक्षक होते तिथे, एक धाव पूर्ण केली गेली आहे. आता समीकरण थोडस बिघडलंय. आता विजयासाठी धाव नाही तिथे, डॉट बॉल येतोय. संजय या टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. दुसऱ्या षटकामध्ये साइड आर्म ऍक्शन. आता दबाव नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न, अटॅकिंग फील्ड रचना आपण पाहतोय. स्पीडअप करा, वेल वाया घालू नका, प्लीज कॉपरेट करा, कारण विनामूल्य शुल्क या स्पर्धेमध्ये आकारली गेली आहे. कोणती प्रवेश फी आपण नोंदवली नाही. तर सहकार्य करा, आयोजक आपल्याला खूप सहकार्य करतायत, परंतु आपण आयोजकांना सहकार्य करणं खूप गरजेचं असेल. 5 चेंडूंचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकामध्ये. अस्किंग रन रेट 10.36चा. समोरच्या दिशेनं खेचून मारलाय फटका, सुरेख क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. काय मॅच रंगली आहे, जबरदस्त खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलिंग मध्ये दमखम नक्कीच यावेळी संघ दाखवतोय, हम भी किसी से कम नाही. नक्कीच साबा टीमने मर्यादा ओलांडल्यात विकेटच्या, कारण 4 विकेट पहिल्या षटकामध्ये गमावल्या आणि त्या विकेट्स गमावण्याचं कुठेतरी आता भलं मोठं लक्ष आता समोर येत आहे. एक धाव समोरच्या दिशेनं. आता इथून टार्गेट चेस करावं लागेल. 6 धावा धावफलकावर निश्चितच बनल्यात विजयासाठी. 17ची आणखी गरज. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं, लॉफ्ट एडिट क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं आमच्या समोरच्या कक्षाला मानवंदना देणारा बिग हिट 6R. थैंक यू. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये कोशिश केली जाते. समोरच्या दिशेनं ओव्हर द टॉप एक्स्ट्रा कव्हरला भिडकावून दिला बॉलला. क्या बात है, बॅक टू बॅक सलगचा दुसरा धमाका ब्लास्ट. किरण पाटीलच्या बॅटमधनं विस्फोट, षटकार. थैंक यू. परिस्थितियां जितनी ज्यादा आपको तोड़ती है उससे कई ज्यादा आपको मजबूत बना देती है. हेच सांगतो मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग करतोय. जबरदस्त फटकेबाजी. पहिला फटका आला, बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने उडवला, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला भिडकावून दिला. ओव्हर द टॉप ओव्हर द लाईन. क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना किरण पाटीलने ठोकला षटकार. 6 चेंडू आणि 16 धावांवर खेळतोय. असं वाटलं होतं की मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष होईल, परंतु 7 चेंडू मध्ये आता विजयासाठी 5ची गरज. काय सामना रंगलाय. षटकारांची हॅट्रिक केली तर अभिमन्यू पाटील साहेबांच्या माध्यमातून 500ची कडक नोट दिली जाईल किरण पाटीलला. बक्षिसांची खैरात. वाईट बॉल, अजून वेल, अजून काही काळ थांबावं लागेल. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. 4ची गरज 7 मध्ये. षटकार येईल का. आमचे लाडके आयोजक अभिमन्यू पाटील, आतिश पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000, परंतु सेन्सिबल क्रिकेट हे क्रिकेटचं सौंदर्य आहे. मोठा खेळाडू कशा पद्धतीने सामन्याला कलाटणी देतो याचं प्रात्यक्षिक उतार मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार टोकले, त्यानंतर वाईड आला आणि पुढच्या चेंडूवर षटकार मारू शकला असता, परंतु कदाचित विकेट गेली तर संघ अडचणीत सापडेल याची जाणीव नक्कीच त्याला आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न निश्चितच करतोय. आता 6 मध्ये 3 धावांची गरज. पैसा वसूल मॅच निश्चितच प्रेक्षकांना पाहायला मिळते. सहा चेंडू आणि आता 3 धावांची गरज विजयासाठी. सावा टीम या मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर होतोय. आता थोडस
समीकरण बिघडलंय. इथून आता 6 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार. अश्रा दिले पण 50-50 एवढी या संघाला. पहिला चेंडू गोलंदाज रोशन सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द स्टंप्स. पहिल्या चेंडूवर विकेट जाईल का? आणि चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केल्यात तिथे. खराब क्रिकेट पाहायला मिळतं आश्रय दिले पण 50-50 एवढी टीमच्या माध्यमातून. चुका चुका आणि चुका. त्या चुकांवर पांघरून घालून जमणार नाही. आता सामना बरोबरी सुटलाय. एका धाबेची गरज विजयासाठी. चेसिंग कंपल्सरी. 5 मध्ये 1 बनवायची आहे. ऑन स्ट्राईक किरण पाटील. 8 मध्ये 19 त्याने बनवल्यात आतापर्यंत. यावेळी सेन्सिबल क्रिकेट. फटक्याला कंप्लीट केलं. पाठवून दिला बॉलला. महेंद्र सिंग धोनी स्टाईल हा सामना फिनिश केला चौकाराने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्पोर्ट्स सावध टीम आणि हार्ड लक टफ लक यवई टीम. थँक्यू डीजे. तर चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकायचा आहे. किरवली टीमचे खेळाडू होते तिथे. आपण तो चेंडू लगेच पाठवा. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.